हॅलो फ्रेंड्स, देसी पॅशन कुकिंग मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण अशी खास रेसिपी बनवणार आहोत जी घराघरांमध्ये मोठ्या आवडीने बनवली जाते, ती म्हणजे कोथिंबीर वडी। ही वडी फक्त चवीला चांगली लागत नाही तर तिचा कुरकुरीतपणा सर्वांना आकर्षित करतो। आज आपण हटके बटरफ्लाय शेप कोथिंबीर वडी बनवणार आहोत। जे फ्रेंड्स चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करून घ्यायचंय। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कोथिंबीरची एक गड्डी, 1 वाटी बेसन पीठ, 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ, 1 टेबलस्पून लसूण हिरवी मिरचीचा ठेचा, अर्धा टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून ओवा, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टेबलस्पून लाल चिली पावडर, 1 टेबलस्पून लिंबाचा रस। सर्वात अगोदर कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची। आता एका मोठ्या भांड्यात कोथिंबीर घेतली आणि यात पाणी घातले। पाणी भरपूर घ्यायचं जेणेकरून कोथिंबीर पाण्यात बुडेल। पाणी घातल्यानंतर ती हळूवार हाताने हलवायची, यामुळे कोथिंबीरच्या पानांना चिटकलेली माती खाली भांड्यात तळाशी बसेल। असं चांगलं 2-3 पाण्याने धुवून घ्यायची। आता एका कपड्यावर ठेवून पुसून घेऊ, यामुळे राहिलेले पाणी सुकते। आता आपण कोथिंबीर बारीक कट करून घेऊया। कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे। आता एका बोल मध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया। त्यात 1 वाटी बेसन पीठ ऍड करायचंय। कोथिंबीर वडीसाठी नेहमी जाडसर बेसन पीठ वापरायचं, कारण बारीक वापरलं तर वडी चिकट आणि गिळगिळीत होते आणि बेसन पीठ जाड वापरलं तर वडी कुरकुरीत होते। यानंतर वडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचे पीठ घालूया। हेच आपलं एक सिक्रेट आहे जे वडीला अजून कुरकुरीत बनवतं। आता आपण घालतोय हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा, यामुळे वडीला छान चव येते। आता आपण अर्धा टेबलस्पून जिरे घालणार आहोत। जिरे घातल्यामुळे वडीला एक वेगळाच फ्लेवर येतो आणि पचायला पण हलकी जाते। लगेचच ओवा पण ऍड करायचा। यानंतर चिमूटभर हिंग घालूयात आणि आता आपण घालणार आहोत रेड चिली पावडर। तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करू शकता। अर्धा टेबलस्पून हळद घालूयात। आता घालूया पांढरे तीळ। आता चवीनुसार मीठ ऍड करू। वरून लिंबाचा रस घालायचा आहे। तुम्ही लिंबाचा रस ऐवजी चिंच पण वापरू शकता। आता हे सगळं चमच्याने किंवा हाताने मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं पाणी ऍड करूया। पाणी एकदम भरपूर घालायचं नाही, कारण कोथिंबीरला स्वतःचं पाणी सुटलेलं असतं। आता मिक्स करून घ्यायचंय। पीठ जास्त पातळ झालं तर वडीला आकार देता येत नाही, त्यामुळे घट्टसरच मळायचंय। पातळसर पिठामुळे वड्या वाफवताना पसरतात, त्यांची चव बिघडते। आणि तुम्ही बघू शकता की पीठ आपलं हे मळून तयार झालेलं आहे। आता आपण रोल तयार करून घेणार आहोत। यासाठी हाताला तेल लावून घेतलंय। रोलची जाडी ना जास्त पातळ ठेवायची नाही। हे रोल एका चाळणीवर ठेवून वाफायचे आहेत। यासाठी चाळणीला तेल लावून घेतलं, म्हणजे वड्या चाळणीला चिकटणार नाहीत। तयार केलेले रोल चाळणीत ठेवून त्यावर पांढरे तीळ घालूया। हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता। रोल चाळणीत ठेवताना रोलला अर्धचंद्राकार शेप द्यायचा आहे। आता वड्या वाफवण्यासाठी एका पातेल्यात गरम पाणी ओतलं आणि त्यावर चाळणी ठेवून झाकण ठेवलं। आता 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर वाफवून घेऊयात। साधारणपणे 15 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून चेक करूया। आपल्या वड्या चांगल्या वाफलेल्या आहेत। थंड करून कट करायला घेऊया। कट करत असताना मध्यम आकाराचेच कट करायचे। इथं आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत। वड्या पूर्णपणे थंड झाल्यावरच कट करायच्या, नाहीतर त्या तुटू शकतात आणि सुरीला चिकटतात। वड्या तळण्यासाठी तव्यामध्ये तेल गरम करून घेतलंय। त्यात पांढरे तीळ घालूयात। तुम्ही तेलात मोहरी आणि कढीपत्ता पण घालू शकता। आता एक एक करून वडी सोडून घेऊया। इथं आपल्या वड्या सोडून झालेल्या आहेत। वड्या तळताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा, म्हणजे वड्या खालून करपत नाहीत आणि आतून चांगले शिजले जातात। आता एका बाजूने उलटून घेऊया। चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळायचे। नंतर याचप्रमाणे दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायचे। तुमच्या घरात कोथिंबीर वडी कशी बनवली जाते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आता तयार झाली आपली गरमागरम कोथिंबीर वडी। तुम्ही पाहिलं ना, अगदी थोड्या साहित्यात आणि कमी वेळातही आपल्याला एक अस्सल मराठमोळी चव मिळते। आणि त्यातच थोडीशी आपली कल्पना असेल तर तीच रेसिपी विशेष बनते, अगदी आजच्या बटरफ्लाय शेप वडी सारखी। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।